मनीषा फडतरे, मनीषा योगेश फडतरे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि शिवसेनेचा काय नाव पाटील अशोकराव पाटील यांचा उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरला. पण काका या सगळ्या प्रक्रियेत भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला बाजूला ठेवलेला आहे का? नाही, तसं काल संध्याकाळी सुद्धा आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शिवेंद्र बाबा, मकरंद आबा, संजू बाबा आणि मी स्वतः आमची काल रात्री बैठक झाली. आम्ही त्यांना विनंती केली होती की आमचं इलेक्शन पूर्वीचं आमचा अलायन्स आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं इलेक्शनच्या पूर्वीचं अलायन्स आहे. त्यामुळं जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्षाची संधी पहिलं 2.5 वर्ष आम्हाला द्या आणि नंतरची 2.5 वर्ष तुम्हाला घ्या. पण त्या बाबांनी त्यावेळी आम्हाला असं सांगितलं की मी वरिष्ठ नेत्यांशी या बाबतीत चर्चा करतो आणि तुम्हाला या संदर्भातला काय असेल तो रात्री मेसेज देतो. पण आम्ही बराच वेळ वाट बघितली, रात्री खूप उशिरापर्यंत आम्ही वाट बघितली. इवन आम्ही आत्ता सकाळपर्यंत आमचे उमेदवार ठरवले नव्हते त्यासाठी की सकाळीसुद्धा काही मेसेज येऊ शकतो आपल्याला, म्हणून आम्ही सकाळपर्यंत उमेदवार ठरवले नव्हते. आम्ही आत्ता 9:30-10 वाजता लेकव्ह्यूला ज्यावेळी आम्ही पोचलो आमचे सदस्य घेऊन, त्यावेळीच आम्ही आमचे उमेदवार तिथं बसून फायनल केले. आम्ही उमेदवार हे आधीच फायनल केले नव्हते, आम्ही त्यांच्या निरोपाची वाट पाहत होतो. पण दुर्दैवाने काही निरोप आला नाही, त्यामुळं मग आम्ही आमचे अर्ज दाखल केले. पण भाजपकडनं जे उमेदवार भरलेले आहेत अध्यक्षपदासाठी प्रियाताई शिंदे या शिवसेनेच्या आमदार आहेत, आपले महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. मग भाजपनं ऑपरेशन लोटस राबवलं आहे का? पळवापळवी केली आहे का? आणि राष्ट्रवादीचे 2 सदस्य कुठले, शिवसेनेचे पण कुठले सांगितलं जाते? निश्चितपणाने राष्ट्रवादीचे 2 सदस्य आमचे त्यांनी उचलून नेलेले आहेत 2 दिवसापूर्वी, 2-4 दिवसापूर्वी. पण ठीक आहे, आम्ही व्हीप बजावलेला आहे. व्हीपनुसार सदस्यांना मतदान हे कंपल्सरी करावं लागेल. जे पक्षाचा व्हीपचा अनादर करतील सदस्य, साहजिक पक्ष त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई भविष्यामध्ये करेल. शिवसेनेचे किती उमेदवार? साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्याचं काम सध्या आता भाजप करते असं दिसतंय, कारण का एक सातारा शहर पोलीस स्टेशनला मध्यरात्री गुन्हा दाखल झालेला आहे सदस्यावर. त्याला उचलण्यासाठी काही वेळापूर्वी इथं LCBचे अधिकारी त्या ठिकाणी आले होते. हे खरं आहे की काल रात्री 2 जणांच्या विरुद्ध आमच्या त्यांनी ह्या सदस्यांचं अपहरण करण्यात आले असं त्यांच्या घरच्या लोकांच्यावर दबाव आणून खोटी FIR किंवा खोटी तक्रार अर्ज SP-कडे दिला होता. पण आम्ही रात्रीमध्येच ते सदस्य पोलीस स्टेशनला, एक सदस्य आम्ही महाबळेश्वर पोलीस स्टेशनला हजर केला. त्यांनी तिथं पोलीस स्टेशनला जाऊन जबाब दिला की मी माझ्या मर्जीनी आणि स्वखुशीनी मी ह्या पक्षातूनच निवडून आलो, त्यामुळं मी ह्या पक्षातल्या लोकांच्या बरोबर गेले काही दिवस आम्ही सहलीला गेलो होतो. त्याच पद्धतीने दुसऱ्या सदस्यांनी वाई पोलीस स्टेशनमध्ये रात्री जाऊन साधारण 2:30-3 वाजता रात्री ते पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी तिथं की मी वाईमध्येच आहे आणि माझ्यावर हे माझं म्हणजे मतदानाचा हक्क डावाला जावा म्हणून कुणीतरी माझ्यावर हे खोटे आरोप करून हे केलेले. त्यांनी रात्री पोलीस स्टेशनला हजर होऊन तसा जबाब दिलेला आहे. त्याची पोच आमच्याकडे आहे. दहिवडीची माझ्याकडे अजून काही कल्पना आलेली नाही. पण जे रात्री आमच्याकडे 2 आले ते दोन्ही सदस्य की ज्यांचं अपहरण केलं म्हणून त्यांच्या कुटुंबातल्या कुणाच्या तरी नावाने खोटे नाटे अर्ज दाखल केले होते. गुन्हा दाखल आहे मला माहीत नाही. मी कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हा आहे ते पण मला माहीत नाही. फक्त पोलीस रात्री त्या मंडळींना शोधण्यासाठी एक बापू शिंदे आमचे म्हणजे दिनकर महादेव शिंदे आणि दुसरे सदस्य आमच्या
ऋतुजा शिंदे विराज शिंदेंच्या पत्नी ह्या दोघांच्याही विरोधात खोटे गुन्हे दाखल केले होते, पण त्याचा निपटारा रात्री झालेला आता आहे. आपल्याकडे सदस्य संख्या किती आहे आणि आता व्हीप किती ते आता तुम्हाला यशवंत ह्याच्यावरून विचारात कळेल.